लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिंचना माहेरी आलेली असते। ती आता प्रचंड खुश असते कारण की तिच्या मनासारखं झालेलं असतं। तिने लक्ष्मी निवासमध्ये वेगळं राहायला सुरुवात केलेली असते। तिने घर फोडलेलं असतं आणि घराचे 2 तुकडे केलेले असतात। हे सर्व सिद्धूला कळालेलं असतं। त्याच्यामुळे सिद्धू आता बहिणीवर प्रचंड नाराज असतो। ज्यावेळेस सिंचना राखी बांधायला सिद्धूला पुढे येते त्यावेळेस सिद्धू म्हणतो की ताई, मला अशा घर फोडणाऱ्या बहिणीकडून राखी अजिबात बांधून घ्यायची नाही। तर तू तिथे लक्ष्मी निवास हे घर फोडलेलं आहेस, तू अगदी चुकीचं वागलेली आहेस। मला घर जोडणाऱ्या बहिणीचा खूप अभिमान वाटला असता, पण तू तिथे जाऊन घर फोडून त्यांना खूप दुःख दिलेलं आहेस। त्याच्यामुळे मला तुझ्याकडून अजिबात राखी बांधून घ्यायची नाही। इथे जर भावना मॅडमनी तुझं घर फोडलं असतं तर तुला आवडलं असतं का? आणि त्याच्यामुळे मला तुझ्याकडून राखी बांधून घ्यायची नाही। हे सगळं ऐकल्यावर सिंचनाला फार वाईट वाटतं। तिथून सिद्धू रागारागाने निघून जातो। भावना त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की अहो सिद्धिराज, असं अजिबात म्हणू नका, वैऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये। घरामध्ये सगळी माणसं एकत्र आणि जोडलेली राहणं हे घरातल्या स्त्रियांवर अवलंबून असतं। त्याच्यामुळे अजिबात मी असा घर फोडण्याचा मनामध्ये विचारसुद्धा आणू शकत नाही। तरीसुद्धा सिद्धू काहीही ऐकत नाही आणि तिथून निघून जातो। त्यानंतर आजी भावनाला म्हणते की हे अवलक्षणे झालं का तुझ्या मनासारखं? तू अगोदरच सिद्धूला आमच्यापासून तोडलं होतंस आणि आता एका भावाला तिच्या बहिणीपासून तू दूर केलेलं आहेस। तुझं समाधान आता झालेलं आहे। हे ऐकून भावनाला खूप दुःख होत आहे।